कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागानं आज दुसऱ्या दिवशीही शहरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई केली। आजच्या कारवाईत 11 विनापरवाना शेड, 13 हातगाड्या आणि 7 अनधिकृत डिजिटल बोर्ड जप्त करण्यात आले आहेत। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या निर्देशानुसार कोल्हापूर महानगरपालिकेनं शहरातील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सोमवारपासून सुरू केली आहे। महापालिकेच्या अतिक्रमणाविरोधी विभागानं आजही शहरातील अतिक्रमणांवर धडक कारवाई केली। महापालिकेचं राजारामपुरी इथलं विभागीय कार्यालय क्रमांक 3 आणि अतिक्रमण निर्मूलन पथकानं आज शहरातील खानविलकर पेट्रोल पंप ते जिल्हाधिकारी कार्यालय रोड तसंच सर्किट हाऊस परिसर आणि यल्लम्मा मंदिर चौक इथं कारवाई केली। इथले 11 विनापरवाना शेड, 13 हातगाड्या आणि 7 अनधिकृत डिजिटल बोर्डवर कारवाई केली। महापालिकेच्या वतीनं इथून पुढेही ही कारवाई सुरू राहणार असून अशा प्रतिबंधित ठिकाणी व्यवसाय करताना कोणी आढळल्यास त्यांच्या विरोधात कारवाई करून त्यांचं साहित्य जप्त केलं जाणार आहे, असं महापालिकेच्या वतीनं जाहीर करण्यात आलंय। प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या नियंत्रणाखाली उपशहर अभियंता अरुण गुर्जर, अतिक्रमण विभागाचे अधीक्षक विलास साळुखे, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ क्लिपिक सज्जन नागलोत, रवींद्र कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली।